नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण औषधी वनस्पतींचे उपयोग जाणून घेणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान विष्णूचा अवतार श्री धन्वंतरी, जे की समुद्र मंथनामधून प्रकट झाले होते, त्यांना औषधी वनस्पतीचे देवता मानलं जातं. त्या औषधी वनस्पती जे की आपले पूर्वज वापरायचे, त्यांचा फायदा आजही तितकाच आहे. तरी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊयात की या औषधी वनस्पतींचा आपल्या जीवनात काय फायदा आहे आणि हे वापरल्यामुळे कोणत्या रोगांवर आपण मात मिळवू शकतो. औषधी वनस्पती आजही आपल्या जीवनात तेवढेच महत्त्व बाळगून आहेत. Back to my YouTube channel. Today I am in the MPK Virahuri. I am here for my RAVE program. आज इथे मी रिसर्च स्टेशनला आलेले आहे मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक प्लांटच्या. तर इथं पूर्ण 50 एकरमध्ये आहे. तर आपण हे सगळं पाहणार आहोत. बघा माझ्या मागे नाही का सिट्रोनेला ग्रास आलेला आहे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा एकदा दिसतंय का? हे बघा मी मागं आलेलं आहे इथं. चला आपण सगळं पाहूयात. आत्ताच आपण विद्यापीठामध्ये एंट्री केलेली आहे. एंट्री केल्याच आपल्याला समोर जो दिसणारा पुतळा आहे तो महात्मा फुलेंचा आहे. यानंतर आपण लगेचच औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या प्रकल्पाला भेट द्यायला जाणार आहोत, जे की विद्यापीठापासून काही अंतरावर स्थित आहे. इथे पोहोचताच एक अनोखे दृश्य पाहायला भेटले. कुंडीत उगालेले कमळ खूप आकर्षक असे दिसत होते. त्यासोबतच त्याच पुढे कुंडीमध्ये औषधी वनस्पतीचे लावलेले रोपट व त्या कुंड्यांना लावलेले पोस्टर व त्यांचे महत्त्व त्या पोस्टरवर लिहिलेले होते, जे पाहून येणाऱ्या प्रत्येक भेट देणाऱ्या व्यक्तीला त्याचे महत्त्व काय आहे व त्याचे उपयोग कसे करून घेता येईल ते वाचताच लक्षात घेता येईल. त्याला हात लावलं पण मला तर नाही वाटलं. कवंडल वाटतं का? थंड वाटतं का? नाही ना, मला नाही वाटत. हिला इमेजिन होते. कसं वाटतं? काही नाही होत मम्मी, काही सांग. कवंडल या वनस्पतीचा उपयोग उष्णता कमी करण्यासाठी केला जातो. बालमखिरा पोटाच्या विकारांसाठी उपयोगी ठरतो.
रास. सगळ्या झाडांना असे बोर्ड लावलेले आणि सगळे मेडिसिनल प्लांट आहेत. आणि ह्या मेडिसिनल प्लांट पासून जे होणारे प्रोडक्ट आहेत पुढे चूर्ण वगैरे, त्रिफळा चूर्ण, सगळं इथे बनवलं जातं. ऑइल वगैरे पण एक्सट्रॅक्ट केलं जातं. त्याचबरोबर इथे स्टेट लेवल जीन बँक सुद्धा उपस्थित आहे. विद्यापीठाच्या जे सीड आहेत ते ठेवले जातात. ते बघा हे आहे जीन बँक. जीन बँकमध्ये आम्ही आतमध्ये गेलो, थोड्याचा व्हिडिओ काय काढला नाही, पण फोटो आहेत ते नक्कीच दाखवल. हे बघा इथे आहे नर्सरी. बघा औषधी व सुगंधी वनस्पती नर्सरी. इथे सगळ्या प्रकारचे रोप वगैरे केले जाते तयार. बघा राज्यस्तरीय जनुकी पेटी सुरू गेलेलं आहे. बघा ही नर्सरी किती मोठी प्लांट झाले बघा. पेंटिंग बनवली. इकडे पण आहे वाटतं. हे बघा इथे स्टडी करण्यासाठी येतात. फॉरेनर्स पण येतात इथे. मेवणीच केलं आम्ही त्यांनी. आपण लवकर काय होईल झाड. बंद वाटत ती. पारिजात, जे की समुद्र मंथनातून आलेलं झाड आहे. याला स्वर्गातील झाडही म्हणलं जातं, जे की त्वचा रोगासाठी खूप उपयोगी ठरतं. त्याचबरोबर इथे डिस्टिलेशन युनिटही आहे. येथे वेगवेगळ्या प्लांटचे जे सीड आहेत त्या सीडचं तेल काढलं जातं, जे की आयुर्वेदिक तेल म्हणून उपयोगात घेतलं जातं. आमची मम्मी नुसती झाड वगैरे कशी राहील. मम्मी सुगंधी वनस्पतीचा सुगंध घेताना. गवती चहा सुगंधी वनस्पती म्हणून उपयोगात घेतला जातो. त्याचबरोबर हेअर डॅन्ड्रफसाठीही उपयोगी ठरतो. लक्ष्मण फळ, जे की कर्करोगासाठी म्हणजेच कॅन्सरसाठी उपयोगी ठरतं. दिसायला काटेदार पण आतल्या साईडने सीताफळ किंवा रामफळासारखेच दिसतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.